तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काही कारणामुळे मला हा दुसरा व्लॉग बनवता आलेला नव्हता, तर आता मी तो बनवलेला आहे। सो बघा, समोर कमानी बघू शकता, तिथून आम्ही शेअरिंग रिक्षा केलेली आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता भरपूरशी दुकानं आहेत जिथून तुम्ही देवाचं सामान घेऊ शकता आणि प्लस त्याबरोबर तुम्ही सेल्फी फोटो काढू शकता। तिथे त्यांनी स्टँडी केलेला आहे सेल्फी फोटो काढण्यासाठी। तिथे ते लोक प्रति 50-100 रुपये चार्ज करतात। प्लस तुम्ही तिथे उंटाची सवारीही करू शकता आणि राजस्थानला गेल्यावरती तुम्ही उंटाची सवारी करणार नाही हे शक्यच नाही, तर सो तुम्ही तिथे तेही करू शकता। तर आपण हॉटेलवरती जात आहोत आणि तुम्हाला मी जी लांबून दाखवलेली आहे कमानी तिथे आपण नियरमध्ये आता बघा पोचलेलो आहोत। वरती तुम्ही बोर्ड बघू शकता, जय श्री खाटू श्याम असं लिहिलेलं आहे आणि आम्हाला तिथून ते लोकांनी 60 रुपये प्रति चार्ज केलेला आहे। तर आता आपण चला मग आपण हॉटेलकडे जाऊया। बघू शकता बॅगा समोर ठेवलेल्या आहेत। इकडे एक बॅग ठेवण्यासाठी कपाट आहे आणि 2 बेडचा आम्ही रूम घेतलेला आहे, कारण की आम्ही 7-8 जण होतो म्हणून, आणि AC रूम आहे। तर आता झटपट आंघोळ वगैरे करून तयार होऊन आम्ही जेवायला जातो, कारण की रात्र झालेली आहे। सो त्यामुळे आम्ही व्यवस्थित जेवलेलो नाही आहे। तर आता जेवतो आणि कुठे जेवतो, कुठल्या हॉटेलला जेवतो, काय खातो हे तुम्हाला मी दाखवते। मित्रांनो, तयार होऊन आम्ही आता रोडवरती आलेलो आहोत। रात्रीचे 11:30 झालेले आहेत आणि आता बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही कोणत्या हॉटेलला आहोत त्याचं तुम्हाला मी नाव सांगते। तर त्या हॉटेलचं नाव आहे मुकुट भोजनालय आणि मित्रांनो तिथे थाली 100 रुपये प्लेट आहे आणि खूप छान आहे। मयुरेशला मॅगी हवी होती म्हणून तो मॅगी खात आहे आणि त्याचं खाऊन बघा रिॲक्शन कसं होत आहे। सो आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आमचं जेवण पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही परत हॉटेलकडे जात आहोत। मित्रांनो, रस्त्याने हॉटेलकडे जात असताना कडुलिंबाचं झाड होतं, त्यावर इतकी फुलं होती आणि त्याचा सुगंध इतका सुंदर होता की तुम्हाला दाखवावंसं वाटलं। तर बघू शकता समोर तुम्ही। शुभ प्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे। सकाळी आम्ही पहाटे 3:30 वाजता उठून तयारी केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही मोरपंख आणि गुलाब आणि अत्तर घेतलेला आहे आणि VIP दर्शन करत आहोत। सो त्याचं प्रत्येकी आम्हाला 300 रुपये चार्ज पडलेला आहे, जेणेकरून आम्हाला वाटलं गर्दी असेल, पण आम्ही आल्यानंतर बघितलं की आतमध्ये गर्दी नव्हती। तर तुम्ही पहिलं चेक करा आणि त्यानंतरच VIPचं दर्शन जर घ्यायचं असेल तर घ्या। तर अशा पद्धतीने आम्ही काही फोटो काढलेले आहेत आणि प्लस आम्ही पहिल्या लाईनीत आहोत जिथून खाटू श्यामजीचं दर्शन खूप छान प्रकारे होते। तर आम्ही आता बघा पंडाळामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पहिल्या लाईन आहे ती तिथून खाटू श्यामजीचं दर्शन जवळने होतं आणि ज्या लास्टच्या लाईनी आहेत ते तिथून थोडं लांबून होतं। तर VIPची जी लाईन आहे ती फर्स्टवाली आहे आणि त्यानंतर ज्या आहेत त्या लोकल आहे। सो आता दर्शन करत आहोत। मित्रांनो, त्या टायमाला मला शूटिंग करता आलेली नाही, सो त्यामुळे आम्ही पुन्हा परत दर्शनासाठी जात आहोत। तर तुम्ही बघू शकता काही लोकांनी खाटू श्यामजीचा झेंडा घेऊन चाललेत। काही लोकांची श्रद्धा असते, तर ते लोक झेंडा कुठे ठेवतात आणि कुठे आहे। आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता प्रसादीचं सामान आहे, तर इथून तुम्ही प्रसाद घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आम्ही आता पुन्हा परत दर्शनासाठी जात आहोत। आणि मित्रांनो, तुम्ही समोर माझ्या बघा लिहिलेलं आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता ध्वजा, म्हणजे इथेच तुम्हाला ध्वजा आपल्याला ठेवायचा आहे आणि हे जवळजवळ 7-8 लाईनी आहेत। तर तुम्ही माझ्या उजव्या हाताच्या साईडला बघू शकता, ज्या लास्टला लाईन आहे तिथे तुम्ही दर्शनासाठी उभे राहू नका, जेणेकरून नाहीतर तुम्हाला लांबून दर्शन होईल। इथून पहिला, दुसरा आणि तिसरा अशा लाईनीमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करा। तर आम्ही ही बघा ही जी माणसं चालली आहेत ती VIP लाईन आहे। सो आम्ही तिथं न जाता तर दुसऱ्या लाईनीमध्ये जात आहोत, जेणेकरून आम्हाला थोडं लांबून दर्शन होईल। आता आम्ही एंटर करून पंडालामध्ये आलेलो आहोत आणि गर्दी काहीच नसल्यामुळे आमचं दुसऱ्यांदा पुन्हा परत दर्शन आम्ही करत आहोत। मित्रांनो, आपल्याला खाटू श्याम महाराजांचं दर्शन होणार आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवते, बघा जितकं होईल तितकं झूम करून दाखवते बघा, आणि माझ्यावर तुम्हीही दर्शन घ्या। आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन व्यवस्थितरित्या झालेलं आहे। सो आता आम्ही इथून आता आम्ही बाहेर निघणार आहोत आणि अशा दर्शन झाल्यानंतर थोडेसे आम्ही फोटो खेचलेले आहेत।
फोटो काढून झालेले आहेत, प्रसादही घेऊन झालेला आहे. सो आता आपण इथून चायच्या स्टॉलवरती जाऊया, जेणेकरून काय आहे मित्रांनो, सकाळी उठल्यामुळे मुलांनीही किंवा आम्हीही चाय नाश्ता केलेला नाही आहे. पण प्लस काय आहे मित्रांनो की मंदिरापासून आम्ही शेअरिंग रिक्षा केलेली आहे. आजीला आणि मुलांना चालायला त्रास होतो म्हणून. तर ह्यांनी आमच्याकडून 60 रुपये घेतलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला मेन जो चौक आहे तिथे आम्हाला सोडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता समोर कमानी आहे, 2 हातामध्ये एक बासरी आहे, ती मेन कमानी आहे. तिथूनच तुम्हाला शेअरिंग रिक्षा स्टेशनला जायलाही मिळते आणि इथूनच आपल्याला सालासर बालाजीसाठी शेअरिंग टॅक्सी आणि प्रायव्हेट टॅक्सीही भेटते. तर चला मित्रांनो, त्यांना एवढ्या उत्साहात बघत असतानाच आपली चाय इथे रेडी झालेली आहे. सो चायचं कप हातात घेत असतानाच समोर एक काका जे उंटाला घेऊन इकडे चाय पिण्यासाठी आलेले, त्यालाच पाहताना मावशी खूप खुश झालेली आहे आणि ती फोटो काढण्यासाठी समोर गेलेली आहे. तो त्याचबरोबर तिचाही फोटो काढण्यात आलेला आहे आणि मग तिलाच बघता क्षणी आईही तयार झाली फोटो काढण्यासाठी. त्यामुळे फोटो सेक्शन झालेले आहे तिथे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोटो काढलेले आहे. फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आता आपण सालासर बालाजीला निघणार आहोत. तर बघू शकता. चला मग डिटेल तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगते की आपण कशा पद्धतीने गेलो, कुठून रिक्षा पकडली, टॅक्सी कुठून पकडली, त्याचा पैसे किती आहे, शेअरिंग टॅक्सी जाते का, प्रायव्हेट टॅक्सी किती घेते, हे सगळं आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय.